सिडनी कसोटी सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला। या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेला संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला मैदान सोडावं लागलं। सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहला मैदान सोडून हॉस्पिटलला जावं लागलं। दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक वेळी बुमराह स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाताना दिसून आला। सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5वा कसोटी सामना सुरू आहे। हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाला अवघ्या 185 धावा करता आल्या, मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी चांगला जोर लावत भारतीय संघाला सामन्यात टिकवून ठेवला। बुमराह वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करतोय। त्याने पहिल्याच दिवशी शेवटच्या षटकात आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला। बुमराह कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये जाताना दिसून आला। त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आलं आहे। स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर त्याला नेमकी काय दुखापत झाली हे कळेल। या महत्त्वाच्या सामन्यात बुमराह मैदानात परतणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली संघाचं नेतृत्व करताना दिसतोय। या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 185 धावांना आटोपला। या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियालाही हवी तशी सुरुवात करताना आली नाही। पहिल्या दिवसातील शेवटच्या षटकात बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करत माघारी धाडलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुमराहने मार्नस लाबुशेनला 2 धावांवर बाद करत माघारी धाडलं। बुमराहने या डावात 10 षटकात 33 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आहेत। या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली। रवींद्र जडेजाने 22, शुभमन गिलने 20 आणि जसप्रीत बुमराहने 22 धावांची खेळी केली। भारतीय संघाचा पहिला डाव 185 धावांवरच आटोपला।